नमस्कार. मी वैद्य उन्मेष डालके. डालके आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल, गाडगेनगर, अमरावती मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण नवरात्रीचे उपवास आणि आयुर्वेद ह्या संदर्भात बोलूया. मी नेहमीच म्हणतो की आयुर्वेद हे एक आध्यात्मिक शास्त्र आहे आणि अध्यात्माचा आणि आयुर्वेदाचा एकमेकाशी संबंध राहतो. आता आपण बघूया की आयुर्वेदानुसार 6 चिकित्सा सांगितलेल्या आहे: लंघन, बृहण, रुक्षण, स्नेहन, स्वेदन, स्तंभन. आता ह्यामध्ये जे लंघन आलेलं आहे, ह्या लंघनाचे 10 प्रकार सांगितलेले आहे. त्यामधला हा उपवास एक प्रकार. आता आचार्य चरकांनी म्हटलेच आहे की यत किंचित लाघव कर देहे तत लंघनम स्मृतम. म्हणजे आपल्या शरीराला जो हलकेपणा येतो, जे लघुता उत्पन्न होते, त्याला आपण लंघन म्हणतो. म्हणूनच बरेच जण म्हणतात की लंघनम परम औषधम, म्हणजे लंघन करणं ही एक सर्वात मोठं औषध आहे. आता एक साधं उदाहरण घेऊया की ज्या वेळेस आपल्याला कुठला स्ट्रेस असतो, आपला डोक्यावरती स्ट्रेस राहिला तर आपल्याला भारीपणा वाटतं आणि तोच ज्या दिवशी आपला स्ट्रेस रिलीज होतो, आपण रिलॅक्स असतो, त्यावेळेस आपलं शरीर हलकं वाटतं. तसंच जेव्हा आपल्या शरीरातील वात, पित्त आणि कफ हे दोष डिस्टर्ब असतात, इम्बॅलन्स असतात, त्यावेळेस आपल्याला आपलं शरीर भारी वाटायला लागतं, म्हणजे आपण आजाराने ग्रस्त आहे असं फील होतं. पण ज्या दिवशी वात, पित्त, कफ आणि हे तिन्ही दोष बॅलन्स होतात, एका सलग रेषेमध्ये येतात, त्यावेळेस आपल्याला हलकं प्रतीत होतं, म्हणजे आपण निरोगी होतो. आता ह्यामध्ये लंघन करण्याचे उपयोग काय आहेत ते आपण बघूया. तर लंघन ही एक शमन चिकित्सा म्हटलेली आहे की ही लंघन केल्याने जे अल्पमात्रेत वाढलेले तिन्ही दोष आहेत हे समांतर येतात. म्हणजे उपवास केल्याने जे दोष अल्पमात्रेत वाढले, आता कसं आहे, तिन्ही दोषांमधले दोष जर जास्त प्रमाणात वाढले तर त्यांना आपल्याला औषधं घ्यावीच लागतात. परंतु सुरुवातीच्या स्टेजला जर दोष डिस्टर्ब झाले असतील आणि आपण उपवास जर केला, लंघन केलं, तर आपले ते दोषांचं पाचन व्हायला लागतं. आता बरेचदा काय होतं की आपल्याने अपत्य आहार विहार खाल्ला जातो, त्यामुळे अपक्व अन्नरस शरीरात तयार होतो, तो पचत नाही, तसाच शरीरात पडून राहतो, त्याला आपण आयुर्वेदानुसार आम म्हणतो. आणि मग हा आम शरीरातल्या वेगवेगळ्या सांध्यांमध्ये जाऊन बसला तर आमवात तयार होतो. सोबतच पचनाचे प्रॉब्लेम्स होतात, बरेच लोकांना त्वचा विकार होतात, मधुमेहासारखे मोठे आजार होतो. म्हणजे अवरोधात्मक संप्राप्ती तिथं तयार होते, जिथं ऑब्स्ट्रक्शन्स क्रिएट होतात. आता तुमचं जर मलमूत्र विसर्जन प्रॉपर असलं आणि तुमच्या शरीरातले जर दोषांचं आपल्या लंघनामुळे पाचन झालं तर शरीर हलकं व्हायला लागतं, भूक लागायला लागते आणि एक शरीरामध्ये सुद्धा बदल आपल्याला दिसून येतात. लंघन केल्याने बरेचदा अल्पमात्रेत वाढलेले दोष कमी झाल्यामुळे आपली प्रतिकार शक्ती सुद्धा वाढते. आपल्याला स्वतःवर म्हणजे त्यात प्रतिकार शक्ती वाढवण्याचं एक कारण असं राहतं की जास्त मात्रेत जर सतत खात राहिलो आणि कितीही मागच्या आपण व्हिडिओमध्ये ज्या विटॅमिन्सच्या बाबतीत बोललेलो होतं की तुमचे पाचन शक्तीवरच तुमची प्रतिकार शक्ती डिपेंड असते आणि पाचन शक्ती नॉर्मल ठेवायसाठी लंघन अतिशय आवश्यक आहे. आणि ह्यामध्ये आपला सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो. आणि लंघन उपवास जो करतो नवरात्रामध्ये, आपण 9 दिवस एक आध्यात्मिक हेतूने उपवास करतो, त्यामुळे आपल्याला जी बाहेरची खाण्याची, चमचमीत खाण्याची इच्छा सुद्धा त्या 9 दिवसात होत नाही. म्हणजे इनडायरेक्टली आपण स्वतःवर कंट्रोल करतो. आणि जो व्यक्ती आपल्या अवयवांवर, आपल्या इंद्रियांवर कंट्रोल करतो, तो सिद्ध पुरुष मानला जातो. म्हणूनच ह्या 9 दिवसांमध्ये आपण केलेले कंट्रोल एक प्रकारचं आपलं सिद्धत्वाकडे आपल्याला नेत असतं. आता ह्यामध्ये जसं आपण लंघन करतो तर त्यामध्ये आपण काय खावं काय नाही हे महत्वाचं आहे, ज्याला आपण पथ्य आणि अपथ्य म्हणतो. तर आपण लंघन करत असताना, नवरात्रातले उपवास करत असताना काय काय खायला पाहिजे, तर सर्वात महत्वाचं पोषणजल. गार पाणी वापरायचं नाही, उकडून गार केलेलं पाणी वापरायचं. आता बरेच जणांच्या शरीरामध्ये स्थूलता असेल, बद्धपणा असेल, तर त्यांनी अल्प मात्रे सुंठ सिद्ध पाणी जर वापरलं तरी चालेल. किंवा एखाद्याच्या शरीरामध्ये दाह असेल, त्याला गरम जाणवत असेल, तर खडीसाखर युक्त किंवा उशीरने सिद्ध केलेलं पोषणजल जरी वापरलं तरी चालतं. तसंच ह्या काळामध्ये आपण शरद ऋतुचर्येच्या बद्दलचा मागचा व्हिडिओ बघितलाच आहे, त्यामध्ये सांगितलंच आहे की पित्त प्रकोपाचा काळ म्हणजे शरद ऋतू आणि त्याच काळात आपलं नवरात्र आलेलं असतं. तर ह्या काळामध्ये आपण
तुपाचं सेवन केलेलं अत्यंत उपयोगी असतं. म्हणजे तूप हे पित्ताला कमी करणारं घरगुती सर्वात चांगलं औषध. सोबतच आपण दुधाचं सेवन करायला पाहिजे. दूध हे शीतगुणाचं असतं आणि पण दुधामध्ये घेण्याची पद्धत, दूध हे कोष्ण दूधच घेतलं पाहिजे. फ्रीजमधलं डायरेक्ट दूध घेऊ नये. त्या संदर्भात आपण मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलोच आहोत. आता फळंही खायला पाहिजे. फळांमध्ये सगळीच फळं खायला पाहिजे, पण एक काळजी घेणं गरजेचं आहे, कुठलेच ज्युसेस आपण वापरू नये. म्हणजे जे ज्युसेस असतात हे पचायला भारी, आयुर्वेदानुसार पचायला भारी सांगितलेले आहे. त्यामुळं आपण हा फळ खाल्लेलं कधीही उत्तम. सोबतच गोड ताक, म्हणजे आंबट ताक न घेता गोड ताक घ्यायचं. त्याला जिरं, सुंठे, मिरे ह्यांनी हे टाकून जर घेतलं तर ते पचनाला आणि शरीरासाठी सुद्धा खूप चांगले राहतील. आणि दुसरं महत्त्वाचं, जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर ह्या गोष्टी तुम्ही म्हणजे सकाळच्या काळामध्ये घेतल्या तर बेस्ट राहतील. सायंकाळी जर खाण्याची इच्छा झाली तर भाजकं खावं. भाजकं म्हणजे ज्या गोष्टी भाजून आपण वापरतो त्यामध्ये एक राजगिरा आपल्यासाठी एक चांगला आहे. आता काय खाऊ नये तर सर्वात महत्त्वाचं जे उपवासाच्या वेळेस खाल्लं जातं, तळलेल्या कुठल्याच गोष्टी खाऊ नयेत. मग ते चिप्स असोत की अदर कुठल्याही गोष्टी त्या टाळाव्यात. तसंच बाहेरचं फूड, ज्याला आपण स्वीट्स म्हणतो, जे काही हॉटेल्समधल्या म्हणा की स्वीट मार्टमधल्या जे स्वीट्स आहेत त्या पूर्णतः वर्ज्य कराव्या. गोड खाण्याची इच्छा झालीच तर खडी साखर एकदम अत्यंत उत्तम तुमच्यासाठी ते स्वीट मानलं जाईल. सोबत साबुदाणा पूर्णतः अवॉइड करायचा. साबुदाणा खायचा नाही. तो पोटामध्ये गच्चपणा आणतो आणि आणखी आजार वाढवतो. आणि मग सांगितल्याप्रमाणे दूध घ्यायचं, पण फ्रीजमधलं गार दूध नाही, कोमटच दूध घेतलं चालतं. दही वापरू नये. दही हे उष्ण गुणाचं असतं आणि अग्निमंद करणार आहे, म्हणजे त्याला अभिछंदी सुद्धा म्हटलेलं आहे. तर त्यामुळं आंबट दही तर पूर्णतः अवॉइड करायलाच पाहिजे. आणि लंघन हे सर्व करत असताना आपल्या शरीरामध्ये हलकेपणा येतो. हलकेपणा आला की शरीर फ्रेश होते आणि आपण ज्या कुठल्या देवतेची साधना करतो ती साधना आपली फलप्राप्ती होते. म्हणजे साधनेमध्ये बसत असताना तुमचं आत्मा, मन आणि इंद्रिय हे एकाग्र होणं गरजेचं आहे. आता ह्यामध्ये आपलं मन जरी कधी डिस्टर्ब असलं, पण इंद्रिय म्हणजे आपले जर आतमध्ये दाह असला किंवा कुठलं शरीराचे प्रॉब्लेम्स असले तर त्या आत्मा, मन, इंद्रिय हे एकत्र येऊच शकत नाही आणि त्यामुळे आपली साधना फलित होत नाही. पण आपण लंघन केलं तर आपल्या बॉडीतलं इनडायरेक्टली डिटॉक्सिफिकेशन होत असतं, शरीर हलकं होतं, म्हणून आपली साधना फलित होते. आणि आपण ज्या देवीच्या याच्यासाठी उपवास करतो त्याची खरी म्हणजे उपासना त्यामुळे झालेली असते. इनडायरेक्टली असंच आहे की डायजेस्टिव्ह सिस्टीमला आराम देण्याचं काम म्हणजे हे आपला उपवास आहे. म्हणूनच लंघनम परम औषधम म्हटलंय की औषध न घेताही तुम्ही जर लंघन केलं आणि योग्य प्रमाणात काय खावं ते खाल्लं तर तुम्ही स्वस्थ राहू शकता. धन्यवाद.